शरीरामध्ये कुठल्याही आजाराचा परिणाम म्हणून जाणवणाऱ्या वेदना ह्या मात्र अतिशय त्रासदायक ठरणारं लक्षण ठरतं. नास्तिशूलम विनावातम म्हणजे कुठल्याही शरीरामध्ये असणारा शूल किंवा वेदना ह्या वाताशिवाय असू शकत नाही. अशा वेळेस शरीरात वाढणारा अवरुद्ध झालेला वायू किंवा वात नियंत्रणात येण्यासाठी अतिशय प्रभावीपणे काम करणारी एक चिकित्सा पद्धती म्हणजे अग्निकर्म. पेनकिलर, स्टिरॉइड किंवा शस्त्रक्रिया अशा अनेक प्रकार करून सुद्धा ज्यावेळेस स्थानिक वेदना थांबत नाही अशा वेळेस अग्निकर्माने मात्र कुठल्याही प्रकारच्या वेदना चुटकीसरशी दूर व्हायला मदत होते. या प्रकारची चिकित्सा पद्धती कुठल्या आजारात कोणी आणि कशा पद्धतीने घेतली पाहिजे हेच जाणून घेऊया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या डिटेल्स व्हिडिओच्या माध्यमातून. शरीरामध्ये कुठल्याही आजाराचा परिणाम म्हणून जाणवणाऱ्या वेदना ह्या मात्र अतिशय त्रासदायक ठरणारं लक्षण ठरतं. नास्तिशूलम विनावातम म्हणजे कुठल्याही शरीरामध्ये असणारा शूल किंवा वेदना ह्या वाताशिवाय असू शकत नाही. अशा वेळेस शरीरात वाढणारा अवरुद्ध झालेला वायू किंवा वात नियंत्रणात येण्यासाठी अतिशय प्रभावीपणे काम करणारी एक चिकित्सा पद्धती म्हणजे अग्निकर्म. पेनकिलर, स्टिरॉइड किंवा शस्त्रक्रिया अशा अनेक प्रकार करून सुद्धा ज्यावेळेस स्थानिक वेदना थांबत नाही अशा वेळेस अग्निकर्माने मात्र कुठल्याही प्रकारच्या वेदना चुटकीसरशी दूर व्हायला मदत होते. या प्रकारची चिकित्सा पद्धती कुठल्या आजारात कोणी आणि कशा पद्धतीने घेतली पाहिजे हेच जाणून घेऊया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या डिटेल्स व्हिडिओच्या माध्यमातून.